बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे उपस्थित असतील। एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आज थोड्याच वेळात बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे। 36 जिल्ह्यात आज आणि उद्या 2 दिवसात बहिणींना पैसे जमा, तसेच बहिणींना अजून 10,000 रुपये मिळत आहेत। कोणत्या बहिणींना 10,000 रुपये मिळत आहेत याची डिटेल माहिती आदिती ताईंनी दिली। आज दुपारपासूनच 18 जिल्ह्यामध्ये 10व्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे। एप्रिलचा हप्ता 2100 रुपये नाही तर 1500 रुपये मिळणार आहे, पण त्याबरोबर महिलांना 10,000 रुपयाचा एक विशेष लाभ मिळत आहे। म्हणजे टोटल बहिणींना 11,500 रुपये खात्यात येणार आहे। महिलांना 10,000 रुपये देणारी एक वेगळी योजना सुरू झाली, त्याचा GR देखील आलेला आहे। आज घोषणा या ठिकाणी करतो आणि ते मंजूर झाले, त्याचा GR देखील या ठिकाणी आहे। या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय। एप्रिलच्या हप्त्याच्या 4 वेगळ्या याद्या बँकेकडे जमा करण्यात आलेल्या आहेत। पहिल्या यादीतील महिलांना एप्रिलच्या हप्त्याचे पूर्ण पैसे म्हणजे 1500 रुपये मिळणार। दुसऱ्या यादीतील महिलांना फक्त 500 रुपये मिळणार, तर तिसऱ्या यादीतील महिलांना 0 रुपये मिळणार, तर चौथ्या यादीतील महिलांना एप्रिलचे 1500 आणि अधिकचे 10,000 असे टोटल 11,500 रुपये मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जंट पैसे वितरित करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे आता उशीर होणार नाही, लगेच मेसेज येणार। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 18 जिल्ह्यांची आजची यादी बँकाकडे गेलेली आहे। आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घ्या, कारण की ज्या बहिणींना आज पैसे जमा होणार नाही त्यांना इथून पुढे कधीच पैसे येणार नाही, त्यांची योजना कायमस्वरूपी बंद होऊन जाईल। लाडक्या बहिणींच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आलेल्या आहेत, त्यानुसार आता बहिणींची पडताळणी झाली, बहिणींच्या कारवाईला सुरुवात होणार आहे, त्याची माहिती आदिती ताईंनी दिली। आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या, आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या। काही दुबार लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर घरकाम करणाऱ्या महिलांसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत महिलांना लाडक्या बहिणींना हप्त्या व्यतिरिक्त आणखी 10,000 रुपये जमा होत आहेत। कोणत्या बहिणींना 10,000 रुपयाचा लाभ जमा होत आहे ते देखील तुम्हाला लगेच सांगणार आहेत। एक अर्ज भरून लगेच 10,000 रुपये मिळवा। आता एक कागदपत्र अर्जंट लागणार आहे, कान देऊन नीट ऐका। उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काही महिलांना सादर करावं लागणार आहे। 60 लाख महिलांची एक मोठी अडचण झालेली आहे। जर तुम्हाला अजूनही पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागू शकतो, कारण की महिलांकडून आता इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा नवीन दाखला मागवला गेला आहे। आता कोणत्या महिलांना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना पैसे जमा होतील हे ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। तसेच 10,000 रुपये कोणत्या बहिणीला मिळत आहे त्याचीही महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींसाठी 4 अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स आज व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। पहिल्यांदा आपण पाहूयात कोणत्या बहिणींना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागेल, त्यानंतर लगेच 10,000 रुपयाचा लाभ कोणत्या बहिणीला मिळत आहे, त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याची यादी कशा पद्धतीने आहे। यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, मेसेज आला नाही तर तुम्ही अपात्र व्हाल। चौथी गोष्ट आपण आज पाहतोय की कोणत्या बहिणीला 500 रुपये मिळतील आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहे। हा व्हिडिओ फक्त वेळ काढून 2 मिनिटं जरी पाहिला तर 10,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ आणि 1500 असे 11,500 रुपये खात्यात येतील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता गेम चेंजर हप्ता ठरत आहे। एप्रिलचा हप्ता साधा सुद्धा नाहीये, कारण की डायरेक्ट हे जर पैसे तुम्हाला मिळाले तर तुमची लाडकी बहीण योजना कंटिन्यू चालू राहील, आणि जर याचे पैसे तुम्हाला आले नाही तर याचा अर्थ तुम्ही अपात्र झालेले असाल, कारण की
तपासणी असेल, पडताळणी असेल, ती जोरात चालू आहे. चारचाकीची तपासणी, उत्पन्नाची तपासणी, आरटीओ विभागाकडून कागदपत्र मागून महिलांच्या घरोघरी तपासणी सुरू आहे आणि त्यामुळे महिलांची नावे आता रद्द झालेली आहेत. ज्यांना आज मेसेज येईल, उद्या मेसेज येईल, त्यांनाच पैसे इथून पुढे चालू राहतील, अन्यथा पैसे बंद होणार नाही. त्यातच राज्य सरकारने जबरदस्त योजना आणली 10,000 रुपयाची. तर आता संपूर्ण सविस्तर आज आपण जाणून घेतोय. 18 जिल्ह्यांची यादी जी आहे तर ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात. कोणत्या 18 जिल्ह्यात आज पैसे वाटपाचा जे आहे होणार आहे, उद्याचे 18 जिल्हे कोणते असणार आहे, त्यानंतर लगेच 10,000 रुपये कोणत्या बहिणीला मिळत आहे, काय त्यासाठी पात्रता लागणार आहे, त्यानंतर कोणत्या बहिणीला 500 रुपये येतील आणि कोणत्या बहिणी ज्या आहेत त्या 0 रुपये त्यांना मिळणार आहेत. पहा 12 जिल्ह्यांची यादी गेलेली आहे. आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित हे कागदपत्र तुमच्याकडून मागवलं जाणार, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला जो आहे तो बऱ्याचशा महिलांकडून मागवला जाणार आहे, तर काही महिलांकडून मागवलं जाणार नाही. आता पहा 3 रेशन कार्ड आहे, पांढरं, पिवळं आणि केशरी. तर यामध्ये एका रेशन कार्ड धारकांना त्या ठिकाणी जे आहे उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची त्या ठिकाणी मागणी होऊ शकते. ते कार्ड आहे पांढरं रेशन कार्ड. पहा पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जे असतं तर पिवळं रेशन कार्ड याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न जे आहे तर ते तुमचं उत्पन्न वार्षिक 15,000 रुपयाच्या आत आहे. केशरी रेशन कार्डाचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न 1,00,000 रुपयाच्या आत आहे आणि पांढऱ्या रेशन कार्डाचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न हे 1,00,000 रुपये किंवा कितीही जास्त असू शकतं. मग त्यामुळेच पांढऱ्या रेशन कार्ड धारक महिलांकडून एप्रिलच्या हप्त्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची पूर्तता किंवा मागणी केली जाऊ शकते. मग त्यासाठी तुम्ही 31 मार्च नंतर, म्हणजे ज्यावेळेस आपलं आर्थिक वर्ष संपतं 31 मार्चला, आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय, तर तुम्ही आता लगेच तो जो नवीन उत्पन्नाचा दाखला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि तो तुमच्याकडे ठेवायचा आहे. तो मागवला जाऊ शकतो कारण की फक्त 48 तासच आता उरलेले आहेत. या काळात 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. तुमच्याकडून कागदपत्र मागवलं गेलं तर अर्जंट जमा करावं लागणार आहे. आता पहा आज दुपारपासून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. 48 तासात मेसेज आला नाही तर कमेंट करायचं आहे. तर आजचे जिल्हे कोणते असणार आहे? 60 लाख महिला ज्या आहेत त्यांना फक्त 500 रुपये मिळतील. तर आणखी अशा महिला आहेत की ज्या आपोआप अपात्र होणार आहेत. आता पहा 500 रुपये मिळण्याचं कारण जे आहे ते अतिशय महत्वाचं कारण असं आहे की ज्या बहिणी शेतकरी आहेत आणि ज्या नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी या 2 योजनांचा लाभ घेत आहे, म्हणजे नमो शेतकरीचे 6,000 आणि पीएम किसानचे 6,000, असे टोटल वर्षाला 12,000, म्हणजे महिन्याला होतात 1,000 रुपये. म्हणजेच 1,000 रुपये ज्या बहिणींच्या खात्यात या शेतकरी योजनेच्या अंतर्गत येत आहे आणि लाडकी बहीण योजनेचे 1,500, म्हणजे 1,000 अधिक 1,500 असे टोटल मिळून होतात 2,500 रुपये. मग सरकारचा नियम सांगतो की सरकार म्हणतं की महिलांना फक्त आम्ही 1,500 देणार, मग तुम्हाला होतात 2,500 रुपये. तर अशा प्रकारे तुम्हाला लाडक्या बहिणीतून फक्त 500 मिळतील आणि नमो शेतकरीचे चालू राहतील 1,000 रुपये. तर अशा प्रकारे ज्या बहिणी शेतकरी आहेत, ज्या बहिणी नमो शेतकरी आणि पीएम किसानचा लाभ घेत आहे, तर त्यांना फक्त 500 रुपये आज मिळणार आहेत. त्यामुळे 500 रुपये आले तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला नमो आणि पीएम शेतकरी योजनेच्या माध्यमातून 1,000 मिळतात. तर तो जो गॅप आहे 1,500चा भरून काढण्यासाठी फक्त 500 रुपये इथून मिळतील. तुम्हाला 1,500 आता अजिबात इथून पुढे मिळणार नाही. आता उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार आहे? खूप मोठा गोंधळ आहे. त्यासाठी आता रेशन कार्डाची अट तुम्हाला आधी सांगितली गेली आहे. ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनी तातडीने ते काढून घ्यायचं आहे. राहिला प्रश्न पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा, तर त्यांनी देखील उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा. कोणत्या केसमध्ये? की ज्यांचं उत्पन्न जास्त असू शकतं किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन जे आहे, अशा पद्धतीतल्या लोकांनी देखील जे आहे त्यांचं उत्पन्नाचा दाखला काढून घेतला पाहिजे.